नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे की रेशन कार्ड डिजिटल या संदर्भात ते पण माहिती तुम्हाला सांगण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं होतं. कारण ऑनलाईन रेशन कार्ड करून दिलं जातं. अशा पद्धतीची जाहिराती अनेक ठिकाणी आपण बघतो. रेशन कार्ड ऑनलाईन करून दिलं जाय, नाव ऑनलाईन करून दिलं, ऑनलाईन नाव कमी करून दिलं जाय, ऑनलाईन नाव वाढवून दिलं जाय. ही जी मेसेज जी काही माहिती सेवा चालक किंवा काही जी दलाल आहेत ते जे पसरवत आहेत ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचा अधिकार हा कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिकरित्या नाही. तर ज्या अधिकाऱ्यांना ऑनलाईन तुमचं रेकॉर्ड तयार करण्याचा अधिकार आहे ते अधिकारी पुरवठा विभागामध्ये असतात. लक्षात घ्या, ते कुठेही इतर ठिकाणी नसतात. ते महासेवेमध्ये नसतात, कुठल्या कम्प्युटर सेंटरमध्ये नसतात, कुठल्या एजंटपाशी नसतात. हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. ऑनलाईन रेशन कार्ड म्हणजे डिजिटल रेशन कार्ड करण्याचा अधिकार हा फक्त पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिलेली आहे त्या अधिकाऱ्यालाच असतो. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं ऑनलाईन रेशन कार्ड करून देतो, ऑनलाईन नाव वाढवून देतो, ऑनलाईन नाव कमी करून देतो, ऑनलाईन विभक्त करून देतो, अशा पद्धतीच्या कुठल्याही बोलथापांना बळी पडू नका. त्यासाठीच आजचे लाईव्ह आहे. ते तुम्हाला सगळं क्लिअर सांगतो की ऑनलाईन रेशन कार्ड म्हणजे नक्की काय ते पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. ऑनलाईन रेशन कार्ड म्हणजे सुरुवातीला आपल्याला आठवतं की 12 अंकी नंबर दिला जायचा. म्हणजे 12 अंकी नंबर तुम्हाला दिला की ती 12 अंकी नंबरनुसार तुमचं कार्डचं रेकॉर्ड शासनाच्या ऑनलाईन पोर्टलच्या रेकॉर्डमध्ये तयार होतं. अशा पद्धतीचं ती सिस्टीम होती आणि ती अजूनही सिस्टीम आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागायचं की तुम्हाला एक छापील अर्ज घ्यावा लागतो. त्या अर्जावरती तुम्हाला माहिती भरून संबंधित कागदपत्र तुम्हाला ते जोडून ते तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात जमा करावं लागतं. तिथून ते मग मंडलाधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी आल्यानंतर परत ते रिसबमिट केल्यानंतर त्यानंतर तिथून संबंधित अधिकाऱ्यांची टिपण तयार होते. त्या टिपणनुसार तुमची कागदपत्र चेक केल्यानंतर तुम्हाला ते कार्ड इश्यू केलं जायचं. पुस्तक स्वरूपात पुस्तक द्यायचं माहिती तुम्हाला की पिवळं पुस्तक असायचं, केशरी असायचं, पांढरं पुस्तक असायचं, ते तुम्हाला दिलं जायचं. आता फक्त बदल काय झालं आणि लक्षात घ्या, त्यावेळी जे पांढरं, केशरी आणि पिवळं तुम्हाला पुस्तक दिलं जात होतं त्याचं त्यांच्या रजिस्टर बुकला ते नोंद करून घ्यायचे होते. तेच रजिस्टर बुक रेशन कार्ड दुकानदार जे होते त्यांच्या रजिस्टरला बी ते रेकॉर्ड तयार व्हायचं, दोन्हीकडे लिहिलं जायचं हँडरायटिंगमध्ये. आता काय झालेलं आहे, शासनाने ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीनं 12 अंकी नंबर जो होता तो द्यायचा अधिकार फक्त कुणाला होता, तर पुरवठा अधिकाऱ्यालाच होता. आणि अजून सुद्धा त्या पुरवठा अधिकाऱ्यांना तो अधिकार आहे. लक्षात घ्या, फक्त बदल काय झाला तुम्हाला सांगतो की पहिलं काय करावं लागायचं, त्या पुरवठा विभागामध्ये अधिकारी जो कोणी असेल, क्लर्क असेल, त्या क्लर्कला ते काम लागायचं. मग ते क्लर्क काय करायचं, कॅम्प्युटरवरती ते ऍप्लिकेशन घ्यायचं, ते तुमची सगळी माहिती, तुमचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, ते सगळी तुमचं उत्पन्न वगैरे त्यांच्या कॅम्प्युटरवरती त्यांच्या लॉगिंगमध्ये ते काय करायचं, भरायचा. आणि ते भरल्यानंतर तो डाटा तिथे तयार व्हायचा. तो डाटा तयार झाल्यानंतर तो डाटा त्या ऑपरेटर करून संबंधित जे अधिकारी आहेत पुरवठा विभागातले त्या अधिकाऱ्याकडे तो फॉरवर्ड व्हायचा आणि त्या अधिकाऱ्याच्या लॉगिन मधून मग ते व्हेरीफाय व्हायचं आणि त्याच तुम्हाला 12 अंकी नंबर मिळायचा. लक्षात आलं, म्हणजे पुरवठा विभागामध्ये जे ऑपरेटर असायचा तो करायचा, तो त्यालाच अधिकार, त्या ऑपरेटरला तो अधिकार दिला जायचा. हे लक्षात घ्या. आता काय केलं, तो जो ऑपरेटर होता ना, तो ऑपरेटर आता तुम्ही जा, म्हणजे पब्लिक लॉगिन म्हणजे सर्व कुणीही पब्लिक लॉगिन मधून तो तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. जो तो ऑपरेटर करत होता त्या पुरवठा विभागामध्ये त्यांच्या लॉगिन मधून, तो लॉगिन कुणाला माहिती दिला जात नव्हता बाहेर, फक्त त्या पुरवठा ऑपरेटरलाच पुरवठा अधिकाऱ्याकडून दिला जात होता तिथं आतमध्ये. तो आता सर्वांसाठी खुला केला, म्हणजे पब्लिक लॉगिन केलं. आणि त्या पब्लिक लॉगिन मधून तुम्ही तो ऍप्लिकेशन तुम्ही स्वतः करायचा. आता ऍप्लिकेशन करायचं. लक्षात घ्या, माय सेवा असू द्या, आपल्या संघ सेवा केंद्र असं, सीएस सेंटर असू द्या, कुणी असू द्या, यांनी ते अप्लाय करायचं आहे. लक्षात घ्या, अप्लाय करायचं ऍप्लिकेशन. आपण कसं एखादा अर्ज भरतो, एखाद्या परीक्षेचा अर्ज भरतो किंवा एखाद्या कुठल्या तरी योजनेसाठी आपण अप्लाय करतो ना ऑनलाईन, त्या पद्धतीने ते ऑनलाईन करायचं. आपण ते ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिला जातो. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला देतो, माझ्याजवळ आहे, तर ह्या यंत्रणेमध्ये आपण पाठपुरावा केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्हाला इथं समोर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर असतो. तो ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं
सबमिट करावं लागतं. म्हणजे तुमची माहिती वगैरे भरली जाते, कुटुंब काय ते सगळं भरलं जातं. हे प्रिंट तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर मिळते, लक्षात घ्या. मग त्यामध्ये तुमच्या कुटुंबाची सगळी माहिती, त्यांचे आधार नंबर, जन्मतारीख, या सगळ्या गोष्टी भराव्या लागतात. ऑनलाईनमध्ये जे आपल्याला अपलोड करावं, कागदपत्र अपलोड करून ते आपल्याला त्याची प्रिंट काढावी लागते. त्याचबरोबर तुम्ही जर राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये असाल तर तुम्हाला म्हणजे तुमचं उत्पन्न त्या लेवलला असेल तर तुम्हाला जर फी भरायची गरज नाही, चलन भरायची गरज नाही. पण तुम्ही त्या यादीमध्ये नसाल तर तुम्हाला ते चलन भरावं लागतं. ते चलन भरावं लागतं किंवा ऑनलाईन सुद्धा आता तुम्ही स्कॅनरच्या माध्यमातून किंवा फोनपे, गुगल पे ह्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ते पेमेंट करू शकता. 70 रुपये त्याची फी आहे आता सध्या. ते तुमच्या अकाउंटमधून तुम्ही करू शकता. नंतर ही प्रिंट काढायची, संपला विषय. ही प्रिंट घ्यायची. लक्षात. म्हणजे फक्त बदल काय झाला, एवढाच बदल झाला. ओनली वन, एवढाच बदल झालेला आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. लक्षात सगळ्याच्या. बाकीच्या गोष्टी आहेत तशा आहेत. ते कागदपत्र जोडायची, ती टिपण तयार होणार, संबंधित अधिकारी, मंडल अधिकारी, ते सगळी प्रक्रिया. फक्त ते ऑपरेटर होता ना, ऑपरेटर तिथे बसणार ऑपरेटर, जो तुमचं हे सगळी माहिती आहे ना, इथं आता इथे जी मी भरलेली माहिती आहे, ही माहिती आता मी भरलेली आहे. एका कुटुंबाची मी माहिती भरलेली, ऍप्लिकेशन मी केलेलं आहे. ऍप्लिकेशन मी करू शकतो, तो ऑपरेटर करतो, मी बी करू शकतो, तुम्ही स्वतः करू शकता, कुणीही करू शकतं. पब्लिक लॉग इन केलं, ते सर्वसामान्यांना खुलं केलं त्यांनी. म्हणजे तुमचे हेल्पाटे कमी केले. तो ऑपरेटर काय करायचे, एकच ऑपरेटर असायचा, सगळ्याचे तिथं अर्ज जायचे. मग ते अर्ज काय व्हायचे, सगळ्याचे अर्ज गेल्यामुळे ते रेकॉर्ड तयार होणं, ते होणं अवघड व्हायचं. ते एकटा काय करायचं, त्याला जमत नव्हतं. मग आता प्रत्येकाला दिलेला आहे. एवढाच बदल झालेला आहे. लक्षात येतं सगळ्या जनतेच्या. सिंपल आहे. मग हे पहिले जे आपण सगळं ऍप्लिकेशन देत होतो, अर्ज सगळं देत होतो, ते सगळे कागदपत्र ह्याला जोडायचे, या ऍप्लिकेशन अर्जाला. हे अर्ज ऑनलाईन अर्ज केलेला आपण. हे ऑनलाईन रेशन कार्ड केलेलं नाही आपण, लक्षात घ्या. हे ऑनलाईन रेशन कार्ड रेकॉर्ड ऑनलाईन रेशन कार्ड करण्याचा अधिकारी कुणालाही नाही, फक्त त्या पुरवठा विभागात जे अधिकारी आहेत त्यांना जो अधिकार दिलेला आहे त्यांना आहे. आणि त्यानंतर ते व्हेरीफाय करतात, ते बघतात की डिजिटल तुम्ही जे ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं आहे ते व्यक्ती आणि कागदपत्र जोडलेला आधार वगैरे सगळे व्हेरीफाय करतात ते त्यांच्या पोर्टलला, त्यांच्या लॉगिंग मध्ये. ऑफिस लॉगिंग असतं आणि पब्लिक लॉगिन आपल्यासाठी असतं. आपल्यासाठी पब्लिक लॉगिन अप्लाय करायसाठी आणि व्हेरीफाय करण्यासाठी ऑफिस लॉगिन असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग ते अधिकाऱ्यांनी व्हेरीफाय केल्यानंतर ते ई साईननं ते इश्यू होतं तुम्हाला. मग तुम्हाला परत ते प्रिंट काढायचं जावं लागत नाही. तुम्ही स्वतः तुमच्या लॉगिन मधून, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन केलंय त्या ऍप्लिकेशन लॉगिन मधून तुम्ही परत ते डिजिटल रेशन कार्डची प्रिंट तुम्ही काढू शकता अशा स्वरूपाची. ओके, अशा स्वरूपात तुम्ही काढू शकता. त्यामध्ये इथं सरळ सरळ तुम्हाला दिसते हे साईन, बघू शकता या ठिकाणी दिसत असेल तर ठीक, नसलं तर मी अपलोड करेनच. तर हे साईन बाय डॉट डॉट, त्या अधिकाऱ्याची तिथं ही साईन येते, खाली अधिकाऱ्याचं नाव येतं आणि कधी इश्यू केलंय ही तारीख आणि वेळ येते. आणि त्यानंतर इथे शेजारी सिग्नेचर ऑफ इश्यू अथॉरिटी ऑफिस सेल, इथं त्यांचा शिक्का येतो. म्हणजे शिक्का म्हणजे कसा की समजा आता तुम्हाला ते दिलेला आहे तर त्याचा शिक्का तुम्हाला ते मिळणार. 2 मिनिटं माझ्याकडे आहे, मला दाखवतो एक नेमकं. अशा पद्धतीचं दिसतोय, अशा पद्धतीचं स्टॅम्प दिला जातो. त्या ऑफिसमधून दिलं जाणं. म्हणजे मला काय सांगायचं, तुमच्या लक्षात आलं असेल की सिस्टीम तीच आहे, फक्त आता तुमचं रेकॉर्ड हे तयार झाल्यानंतर मग तुम्हाला इथं मला 12 अंकी नंबर मिळणार. तो 12 अंकी नंबर जो आहे तो 12 अंकी नंबर मिळाला ह्याचा अर्थ असा नाही की तुमचं रेशन तुम्हाला चालू झालं. त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टीमध्ये तुम्ही असणं अपेक्षित आहे. एक अंत्योदय अन्न योजना आणि दुसरं प्राधान्य कुटुंब योजना. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये तुमचा समाविष्ट होण्यासाठी तुम्हाला एकतर अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये तुम्हाला यावं लागेल, तर तुम्हाला ते धान्य होणार. त्यामुळे तुम्ही अंत्योदय अन्न योजनेमध्ये आला तर तुम्हाला त्या शिधापत्रिकेला, त्या रेशन कार्डला 35 किलो धान्य मिळणार. आणि तुम्ही प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये आला तर तुम्हाला एका व्यक्तीला त्या रेशन कार्डमध्ये जे ऑनलाईन दिसते, म्हणजे रेकॉर्ड तयार झाले ना ऑनलाईन 12 अंकी नंबर मध्ये, त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला 5 किलो धान्य मिळणार जर तुम्ही त्यामध्ये आला. म्हणजेच काय,
तर इंग्लिशमध्ये एक सांगतो AAY, अंत्योदय अन्न योजना, त्याला AAY म्हणतात. 35 रुपये मिळते एका रेशन कार्डला. कुटुंब संख्या मिळत नाही तर ते यामध्ये मिळतं. त्यानंतर प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे PHH, इथं एका व्यक्तीला 5 किलो. आणि काय आता सध्या काय झालेलं आहे, एक दुसरी एक स्कीम तरी टाकलेली आहे. स्कीम म्हणजे ही 2 सोडून NPH बऱ्याच जणांना येतं. आता NPH आल्यामुळे काय होतं की तुम्हाला धान्य चालू होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही ऍप्लिकेशन करताना आता लक्षात घ्या, मी त्या ऍप्लिकेशन केलं होतं त्यामध्ये मी दुसरं टाकलं होतं की PHH कॅटेगरीमध्ये असं क्रायटेरियामध्ये इन्कम प्रूफ दिलता, परंतु त्यांच्याकडून NPH मध्ये ते समाविष्ट करण्यात आलं, म्हणजे त्यांना धान्य मिळणार नाही. त्या बाकीच्या गोष्टी डिटेल्स मी तर सगळ्यात क्लिअर करत नाही की प्राधान्यासाठी काय असतं, हे काय असतं, ते पुढच्या ह्याच्यामध्ये करू. आलं लक्षात? त्यामुळे आता लक्षात घ्या की सिस्टीम बदलली का नाही, म्हणजे पद्धत बदलली नाही. पद्धत बदलली नाही, फक्त काय बदललं, तिथे जे ऑपरेटर होता त्यांच्या इथं तो तुमचं हे सगळं डॉक्युमेंट अपलोड करायचा. एक 2 ऑपरेटरला ते सगळ्या तालुक्यात जमत नव्हतं म्हणून ते पब्लिक झाला. म्हणजे तुम्ही त्याचं ऑपरेटरचं काम प्रत्येक जण आपलं स्वतःची माहिती स्वतः भरून तो ऍप्लिकेशन अर्ज प्रिंट काढून घ्यायचा आहे. मग माहिती सेवाले असेल, पुणे असेल, हे तुम्हाला म्हणतात ना ऑनलाईन तुमचं रेशन कार्ड करून देतो, अजिबात नाही, फ्रॉड आहे तो. तुमच्याकडून पैसे उकळण्याचं काम आहे. मला सांगा, एक अर्ज आपण एखाद्या परीक्षेचा अर्ज भरतो, एखाद्या योजनेचा आपण अर्ज भरतो, आपण किती पैसे देतो साधारणतः ऍप्लिकेशन करायला? 100-150 रुपये देतो. एक व्यावहारिक आपलं त्याचं कष्ट आहे, त्याचं सगळं आपण त्याला 100-150 रुपये देतो. 100-150 रुपये जर आपण त्या ऍप्लिकेशनला देतो ऍप्लिकेशन करायला, तसंच हे ऍप्लिकेशन आहे. समजतं? त्यामुळे 150 रुपये ठीक आहे. 100-150 रुपये जास्तीत जास्त माझं मत आहे 200 रुपये घेऊ द्या. एखाद्या कुटुंबात जास्त सदस्य असतील तर त्याचा आधार कार्ड फोटो स्कॅन करावा लागतो तिथं. ते फोटो आधार कार्ड स्कॅन करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे घेऊ शकतात. म्हणजे 100 रुपयाच्या वर 2 कुटुंब असेल तर 100 रुपये घ्या. फॅमिली म्हटल्यानंतर दोघं असणार ना, नवरा बायको. त्यांना आपत्ती झाला असेल, एक वाढलं तर त्याच्या संदर्भात तुम्ही अपलोड करायला म्हणून अजून एक 30-40 रुपये घ्या. म्हणजे असं साधारणतः एका कुटुंबापर्यंत जास्त संख्या असेल तर तुम्ही 20-200 रुपये पर्यंत घेऊ शकता. अशा पद्धतीचं माझं मत आहे. त्यापेक्षा जास्त घेणं हे योग्य, व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही, हे मला या माध्यमातून सांगायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तुम्हाला 12 अंकी नंबर देतो, 12 अंकी नंबर कोणी तुम्हाला देत नसतं. लक्षात घ्या, ते अधिकारी तुम्हाला देत असतात. त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही. हे ऍप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन भरलेले ऍप्लिकेशन प्रिंट ते तुम्हाला सगळे देणार, माहितीवाले सगळे, आणि ते त्याचं तुम्हाला सगळे कागदपत्र त्याला जोडायचे, असे टिपण तयार होते. आणि त्या पद्धतीने टिपण तयार होणार. तिथं सगळं चेक केलं जाणार त्या अधिकाऱ्याकडून, आणि इथं परत सह्या त्यांच्या अधिकाऱ्यांच्या येणार. आणि त्यानंतर मग ते व्हेरीफाय झाल्यानंतर ते अधिकारी जे आहेत ते डिजिटल साईनने तुम्हाला जे रेशन कार्ड पहिलं तुम्हाला देत होते ना असे लिहून, ते आता बंद झालं. आणि त्या जागी तुम्हाला आता हे रेशन कार्ड दिलं जातं. ह्याला रेशन कार्ड म्हणते. लक्षात घ्या, ह्याला शिधापत्रिका म्हणायचं. ती तुम्हाला दिलं जाते. 1 पेज असतं आणि पाठीमाग त्याची नियमावली असते, काय काय नियम आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवलं होता काय काय. तर ह्या रेशन कार्ड, हे जे रेशन कार्ड तयार होतं त्यामध्ये कुटुंब प्रमुख, हेड ऑफ फॅमिली, कुटुंब प्रमुख ही महिलाच असते. तुम्ही कसं जर तुम्ही जर पुरुष जरी पहिला टाकला तर तिथे हेड ऑफ कोण येणार? महिलाच येणार, कुटुंब प्रमुख. असं लक्षात कसं येतं तुम्हाला दाखवतो आता. कुटुंब प्रमुखाकरिता नियम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013च्या कलम 13A व 2 नुसार प्रत्येक पात्र कुटुंबातील 18 वर्षापेक्षा कमी नसलेल्या, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त ज्येष्ठ महिला, मग त्या रेशन कार्डमध्ये समजा 4 महिला असतील तर 4 महिन्यामध्ये 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यात जास्त वयस्कर कोण आहे, ज्येष्ठ कोण आहे, तर त्या काय येणार? कुटुंब प्रमुख म्हणून येणार. हे लक्षात घ्या. समजा कुटुंबामध्ये महिला नसेल किंवा 18 वर्षाची महिला नसेल, त्या कुटुंबात महिलाच नाही, किंवा महिला आहे पण त्या 18 वर्षापेक्षा कमी आहे, मोठी महिला नाही त्यामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त, किंवा त्यावरील महिला नसल्यास कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुष सदस्य कुटुंब होते. म्हणजे कुटुंब सदस्य कोण असणार? महिलाच असणार प्राधान्य. लक्षात घ्या. 18 वर्षाच्या पुढे असेल, 18 वर्षाच्या पुढे असणार तर त्यात ज्येष्ठ आहे ती येणार. 18 वर्षाची एक असेल ते येणार. 18 वर्षाची कमी असेल महिला, त्यांच्या कुटुंबामध्ये एकच असेल 18 वर्षापेक्षा कमी, तर त्यावेळी जे पुरुष आहे त्यातला ज्येष्ठ पुरुष आहे. अशा पद्धतीचं हेड ऑफ येणार. पुढं लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015च्या कलम 6 अन्वये ही शिधापत्रिकेचा वापर
ओळखीचा पुरावा किंवा निवासाचा पुरावा म्हणून कोणत्याही शासनाच्या योजनेत किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरता येणार नाही. म्हणजे ओळखीचा पुरावा आणि निवासाचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही तुम्हाला, कारण तुमचा पत्ता बदलू शकतो, ॲड्रेस बदलू शकतो, हे लक्षात घ्या. तुम्ही एका ठिकाणी भाडेकरू म्हणून राहताय, तुम्ही बरोबर दुसरीकडे जाऊ शकता, त्यामुळे तो निवासी म्हणून येत नाही. आणि ओळखीचा पुरावा सुद्धा म्हणता येत नाही त्याला. ओळखीचा पुराव्यासाठी दुसरे कागदपत्र असतात, आपल्याला माहित आहे. फक्त कुटुंब तुमचं कोण आहे, कुटुंबात कोण आहे त्याचा पुरावा होऊ शकतो हा. त्यानंतर या शिधापत्रिकेवरील माहिती विभागास उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार आहे. लक्षात घ्या, ही जी माहिती ऑनलाईन रेकॉर्ड तयार होणार आहे. शिधापत्रिकेची माहिती विभागास उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार आहे. सदर शिधापत्रिकेत बदल करावायचा असल्यास संबंधित शिधा वाटप किंवा तहसीलदार किंवा परिमंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा. जर तुम्हाला यामध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही एजंटकडे जायची गरज नाही, कुठल्या ऑपरेटरकडे जायची गरज नाही, तुम्हाला स्वतः करता येणार नाही. कुणाला करता, संबंधित तहसील कार्यालय, शिधा वाटप कार्यालय किंवा परिमंडळ कार्यालयात जावं लागेल. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आपण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यासाठी बदल करायचा असेल, म्हणजे बदल म्हणजे काय, समजा एखादं नाव कमी करायचं असेल, एखाद्या सदस्य नाव वाढवायचं असेल, तर हा बदल आहे ना, हा बदल करायचा अधिकार आपल्याला नाही, तो संबंधित अधिकाऱ्यांना आहे. लक्षात घ्या, आपण फक्त ऍप्लिकेशन करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन करायचं आहे, हे लक्षात घ्या. मी मग तुम्हाला सांगितलेलं तसं. त्यानंतर नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला तेच करावं लागेल. अर्ज करायचा, आपलं ऍप्लिकेशन करायचं आहे. शिधापत्रिकेसाठी मासिक नियतन, मग तुम्ही यातनं माहिती घेऊ शकता. तुम्हाला महिन्याला किती धान्य मिळतं, कधी मिळालं, कुठल्या तारखेला मिळालं, किती वाजता मिळालं, तुमच्या रास्तभाव दुकानदाराबद्दल जाणून घेता येतं तुम्हाला. त्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेत संबंधित तक्रार नोंदवता येते आणि तुमच्या व्यवहाराची लिंक स्वतः दिलेलं आहे तुम्हाला. त्यातून तुम्ही कळू शकता की गेल्या महिन्यात कुणी धान्य आणलं, किती वाजता आणलं, किती धान्य मिळालं, सगळं तुम्हाला दिसतं. ते तुम्ही चेक केलं पाहिजे. तर तुम्हाला पावती देत नसतील तर तुम्ही ते ऑनलाईन चेक करून तेवढं धान्य तुम्हाला मिळालं हे बघू शकता. आता सगळं डिजिटल झालेलं आहे. ओके, हे तुमच्या आता लक्षात आलं. ऑनलाईन रेशन कार्ड करून देतो, ऑनलाईन नाव वाढवून देतो, ऑनलाईन नाव कमी करून देतो, ऑनलाईन विभक्त करून देतो, हे सगळं फसवणूक आहे. हे करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना आहे. तुम्ही फक्त त्यासाठी ऍप्लिकेशन करू शकता ऑनलाईन पद्धतीनं. त्याला ऍप्लिकेशन, इथे ऍप्लिकेशन नंबर दिला जातो. ऍप्लिकेशन नंबर येतो, ऑनलाईन नंबर येत नाही, इथे ऍप्लिकेशन नंबर येतो. लक्षात घ्या, म्हणजे ऍप्लिकेशन ही फक्त करायचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला तिथं 150, 100 ते 200 ते कुटुंबाच्या सदस्यानुसार तुम्ही पैसे त्या ऑपरेटरला किंवा त्या माहितीवाल्याला तुम्ही सोयीने देऊ शकता. किंवा तुम्हाला स्वतः मोबाईलवर सुद्धा भरता येतं आणि स्वतःच्या कॅम्प्युटर लॅपटॉपवर सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन स्वतः तुमचं लॉगिन होणार. लक्षात घ्या, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमच्या आधार नंबरला जी ओटीपी आहे त्याला मोबाईल लिंक आहे त्याला ओटीपी येणार आहे, ती ओटीपी टाकायचा आहे. लक्षात घ्या, आणि ते लॉगिन होणार. मग ते लॉगिन झाल्यानंतर मग तुम्हाला तुमची त्यात माहिती भरायची, रजिस्टर करून घ्यायचं तुमचं स्वतःचं लॉगिन. मग त्या लॉगिन मधनं मग तुम्ही ती ऍप्लिकेशन करायचं, तिथं अर्ज करायचा. मग त्यानंतर ती माहिती भरत जायची. त्यामध्ये फोटो प्रत्येक सदस्याचा आणि प्रत्येक सदस्याचा आधार कार्ड महत्वाचा आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं गॅस कनेक्शन असेल तर पुस्तकाची प्रिंट स्कॅन करून घ्यावं लागणार तुम्हाला. त्याचबरोबर तुमचं उत्पन्नाचं तुम्हाला माहिती, उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला हे स्कॅन करून घ्यावं लागणार. त्याचबरोबर तुमचं जातीचं कास्ट सर्टिफिकेट असेल, अर्जदाराचं कुटुंब प्रमुख ते तुम्ही त्यात अपलोड करू शकता. बँक पासबुक ते तुम्ही अपलोड करू शकता स्कॅन करून. समजा तुमच्या नावावरती रेसिडेन्शियल जागा असेल तर त्या संदर्भात 7/12 असेल 7/12 अपलोड करू शकता. असाइनमेंट उत्तर असेल असाइनमेंट उत्तर अपलोड करू शकता. किंवा इतर कुठलाही पुरावा असेल तुमचा रहिवासी त्यात अपलोड करू शकता. नसेल तुम्ही भाडे राहता, भाडेकरी असेल ते तुम्ही अपलोड करू शकता त्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला ते अजून काही कागद आवश्यक असतील त्यानुसार तुम्हाला भरावे लागतील. ओके, त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. 200 रुपये ऍप्लिकेशन करायला, तिथून पुढे ऑनलाईन जर अशा जाहिराती असतील तर जाहिराती मला पाठवा, मी त्या संदर्भात तक्रार करणार आहे संबंधित कलेक्टर साहेबांकडे. ही दिशाभूल लोकांची केली जाते, ऑनलाईन करून दिलं जाईल. काय ऑनलाईन करून देणार आहे तुम्ही? 12 अंकी नंबर काढून दिलं जाईल. बापाचा राजा आहे काय? तुम्हाला कोणी अधिकार दिला 12 अंकी नंबर काढून द्यायला? 12 अंकी नंबर काढून द्यायचा अधिकार तो फक्त संबंधित तहसील कार्यालयातील किंवा शिधापत्रिका वाटप कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल किंवा जे परिमंडळ कार्यालयाचं आहे, इतर कुणाला नाही, हे लक्षात घ्या. दिशाभूल होऊ देऊ नका लोकांची. ओके,
जसं कोणती शाबूल कर्ज असेल तर 100% मला फोन करा किंवा तुमच्या तहसीलदार कार्यालयाशी पुरवठा विभागात तक्रार करा. फक्त ऍप्लिकेशन करायचा अधिकार तुम्हाला आहे, बाकीचा नाही. त्यासाठी 100-200 रुपये द्या, त्यापेक्षा जास्त देऊ नका, हे लक्षात घ्या. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.